नमस्कार. e-librarycloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क आज्ञावलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण ग्रंथबाद कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी अगोदर ग्रंथ मेनूवरती क्लिक केलं आहे. त्यामध्ये ग्रंथबाद मेनूवरती मी क्लिक केलेलं आहे. ग्रंथबाद करण्यासाठी मी नवीन बटन दाबलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला दाखलांक नोंदवायचा आहे. जो ग्रंथबाद आपल्याला करायचा आहे त्याचा दाखलांक आपल्याला नोंदवायचा आहे. या ठिकाणी मी दाखलांक नोंदवला आहे. ग्रंथ जर सभासदाकडून वसूल केला असेल तर त्याचा सभासद क्रमांक आपल्याला नोंदवायचा आहे. जर सभासदाकडून वसूल केला नसेल तर क्रमांक नोंदवण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बाद तपशीलमध्ये आपण बाद दिनांक नोंदवतो, कुठल्या तारखेला आपण बाद केलं. बादचं कारण आपल्याला नोंदवायचं आहे. जर वसूल केलं असेल तर किंमत, वसूल, गहाळ आणि फाटलेलं. जर सभासदाकडून वसूल केला असेल तर वसूल किंमत आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर संचालक मंडळाचा आपल्याला ठराव क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर ठराव दिनांक देखील आपल्याला नोंदवायचे आहे. आणि शेअरामध्ये या व्यतिरिक्त काही इतर तपशील आपल्याकडे असेल तर तो शेअरामध्ये आपल्याला नोंदवायचा आहे. आणि शेवटी संग्रह बटन दाबायचं आहे. संग्रह झाल्यानंतर पुन्हा मी ग्रंथ मेनूवर क्लिक केलं आणि ग्रंथ बादवर क्लिक केलं. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण हा ग्रंथ बाद केलेला आहे. सभासदाकडून वसूल केलेला नव्हतं, त्याच्यामुळे सभासदाचं नाव या ठिकाणी दिसत नाही आणि वसूल किंमतही दिसत नाही. या नोंदीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी बदल बटन दिलेलं आहे. आणि ही नोंद जर डिलीट करायची असेल, ही नोंद चुकून केली आपण, ही करायची नव्हती जर, त्यामुळे डिलीट करायचं आहे आपल्याला, तर हे डिलीट बटन तुम्ही दाबू शकता. त्यानंतर आपण जी बाद केलेली ग्रंथ आहे याची जर आपल्याला यादी डाउनलोड करायची असेल तर त्याच्यासाठी मी निवडा बटन दाबतोय. यामध्ये आपण दिनांक नोंदवू शकतो की या वर्षामध्ये बाद केलेल्या ग्रंथांची आपल्याला यादी काढायची असेल किंवा मागच्या वर्षात बाद केलेल्या ग्रंथांची यादी काढायची असेल तर तारीखपासूनपर्यंत आपल्याला नोंदवायची आहे. मला सर्व ग्रंथ काढायचे आहेत. त्यानंतर दाखलांक आपण नोंदवू शकता की ठराविक एकच दाखलांकाचा आपल्याला रिपोर्ट काढायचा असेल तर, किंवा एका सभासदाकडून किती ग्रंथ आपण बाद केलेले आहेत, वसूल केलेले आहेत त्याचा या रिपोर्ट काढायचा असेल तर. त्यानंतर पत्रक आणि अभिलेख आपल्याला यादी आणि अभिलेख काढायचा असेल तर यादी म्हणजे A4 साईजचा रिपोर्ट असतो आणि अभिलेख म्हणजे A4 साईजमध्ये आडवा रिपोर्ट तो आपल्याला डाउनलोड होऊन मिळतो. मी यादीवर क्लिक केलेलं आहे आणि डाउनलोड बटन दाबलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की A4 साईजचा रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. यामध्ये गहाळ केलेले ग्रंथ आणि जीर्ण झालेले फाटलेले ग्रंथ किती आहेत? 2 ग्रंथ आहेत. एक सोनसाखळी आणि श्री नामदेवाची कथा, हे 2 ग्रंथ आपण बाद केलेले आहेत. या पद्धतीनं हा ग्रंथबादची यादी आपण पाहतो आहोत. त्यानंतर आपण जर अभिलेख डाउनलोड केला तर अभिलेखामध्ये आपल्याला तोच रिपोर्ट मिळतो, तीच माहिती मिळते, फक्त त्याचा नमुना जो आहे तो आडवा असतो आणि माहिती थोडीशी त्याच्यामध्ये अधिक असते. म्हणजे दिनांक आहे, दाखलांक आहे, ग्रंथनाम आहे, किंमत आहे, त्यानंतर ठराव क्रमांक आणि दिनांक आहे आणि कारण आहे आणि सभासदाचं नाव जर ग्रंथ किंमत वसूल केली असेल तर. या पद्धतीनं आपल्याला दाखलांक, ग्रंथ दाखल जर आपण बाद केला असेल तर त्याची ही नोंद आपल्याला मिळते, हे रिपोर्ट आपल्याला मिळतो. या ठिकाणी आपण सही डिजिटली सिग्नेचर आपण करू शकतो. डिजिटल जर सिग्नेचर आपण केली असेल तर हे पत्रक आपल्याला प्रिंट करून फाईल करायची गरज नाही आहे. डिजिटल साईन केलेल्या पत्रकाची आपण फक्त सॉफ्ट कॉपी जपून ठेवायची आहे. यानंतर बाद केलेल्या ग्रंथांचा जो तपशील आहे, उदाहरणार्थ मी मुखपृष्ठावरती गेलो आहे, मी एक ग्रंथ बाद केला तर त्याची परिणाम जो आहे तो थेट आपण परिगणनमध्ये बघायला आपल्याला मिळेल. यामध्ये जे ग्रंथ बाद केले, यामध्ये एकने ती संख्या वाढली, म्हणजे आपण 3 ग्रंथ बाद केले तर 3 ग्रंथाचा तपशील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात ग्रंथालयातील ग्रंथ जे आहेत याच्यामध्ये पुन्हा त्याचा ग्रंथबादचा परिणाम यावरती होतो, कारण एकने ती संख्या पुन्हा कमी होते. जेवढे तुम्ही बाद कराल तेवढी संख्या बादमध्ये वाढत जाईल आणि प्रत्यक्षात ग्रंथालयातील ग्रंथ यातून ते कमी होत जातील. तर या पद्धतीनं आपल्याला ग्रंथ बाद हे करायचे आहे. धन्यवाद.